विमान हादसे में अजित दादा की मौत को लेकर कई सवाल खड़े हो रहे हैं। कई लोगों ने इसे हादसा नहीं बल्कि साजिश बताया है। अनिल देशमुख ने कहा कि बारामती एयरपोर्ट के पास विमान आते समय की वीडियो मौजूद है जो साफ दिखाई देते हैं। इसी वजह से उन्होंने संजय राउत की मांग का समर्थन किया है। देशमुख ने कहा कि इस पूरे मामले की जांच हाईकोर्ट के जज की निगरानी में होनी चाहिए। विलय बैठक पर बयान अनिल देशमुख ने दावा किया कि अजित दादा के साथ विलय को लेकर करीब 14 बैठकें हुई थी, जिनमें वे खुद कई बैठकों में मौजूद थे। उन्होंने कहा कि शोक की अवधि खत्म होने के बाद इन बैठकों में कौन था और क्या तय हुआ, सब कुछ विस्तार से बताएंगे। कुछ बैठकों में सुप्रिया सुळे और शरद पवार भी मौजूद थे। नितिन गडकरी पर टिप्पणी देशमुख ने कहा कि अगर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी कभी एयरपोर्ट पर मिलते हैं तो वे उन्हें विमान यात्रा से बचने की सलाह देंगे। असं आहे की अजितदादा पवार यांचा जो दुर्दैवी मृत्यू या विमान अपघातात झाला याबद्दल अनेकांना शंका आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादाच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत, माननीय छगनजी भुजबळ असो किंवा दादाच्याच पक्षाचे काही आमदार असो किंवा बाहेरचे सुद्धा अनेकांनी सुद्धा ही शंका व्यक्त केली आहे की हा अपघात जो अजितदादाचा झाला तो अपघात आहे की घातपात आहे। कारण की अनेकांना शंका अशी आहे की जेव्हा हा अपघात झाला त्यावेळेस सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरनी सांगितलं की बारामतीच्या एअरपोर्टला व्हिजिबिलिटी कमी होती आणि त्याच्यामुळे बहुतेक हा अपघात झाला असेल असं त्यांनी सांगितलं। पण असं आहे की व्हिजिबिलिटीचा जेव्हा प्रश्न आहे, विमान जेव्हा बारामतीच्या जवळपास एअरपोर्ट पाशी आलं, आपण सुद्धा पाहिलं असेल, तर अनेकांनी व्हिडिओ घेतला त्याचा 2 किलोमीटर दुरून व्हिडिओ त्याचा एकदम क्लिअर आला विमानाचा की कसं असं विमान चाललंय असं आणि कसं एकदम पलटी अशी खाते आणि कसं क्रॅश होतं। हा क्लिअर कट व्हिडिओ त्या निमित्तानं आला। जर धुकं असतं, जर व्हिजिबिलिटीचा प्रश्न असता तर इतक्या दुरून तो व्हिडिओ आला नसता आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काही घातपात आहे का आणि म्हणून सर्व त्या निमित्तानं चिंतेत आहे की वस्तुस्थिती समोर आली पाहिजे। त्यामुळे संजय राऊत यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझं सुद्धा समर्थन आहे। आमचं एकच म्हणणं आहे की या घटनेची चौकशी DGCIच्या माध्यमातून तो होईल, पण त्याच्यावर हायकोर्ट जजचं नियंत्रण, त्यांच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे। तेव्हाच खऱ्या गोष्टी काय काय घडलं, काय नाही, घातपात आहे की अपघात आहे हे सर्व जनतेसमोर येईल। फक्त DGCI करून चालणार नाही किंवा CID करून चालणार नाही, त्यामध्ये हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखालीच ही चौकशी झाली पाहिजे। अजितदादा हयात असताना अनेक बैठका पार पडल्या, मागे विलिनीकरणासंदर्भामध्ये साधारण किती बैठका ते पार पडल्या, आता सध्याला त्या संदर्भात आमच्या काही कानावर नाही अशा पद्धतीचे वक्तव्य समोर येत आहे। तुम्ही प्रत्यक्ष तिथं त्या बैठकांमध्ये काही बैठकात आपण सुद्धा उपस्थित होता का आणि किती बैठका नेमक्या पार पडल्या? असं आहे, अजितदादांबरोबर जवळजवळ 14 बैठका झाल्यात। त्याच्यामध्ये अनेक बैठकीमध्ये मी सुद्धा उपस्थित होतो, आमचे बाकी सहकारी सुद्धा होते। पण आता याच्या बाबतीत असं आहे की सध्या तर दुखवट्याचा काळ चालू आहे आणि हा दुखवटा संपल्यानंतर आम्ही सविस्तरपणे कोणत्या तारखेला बैठक झाली अजितदादांबरोबर, किती वाजता बैठक झाली, त्या बैठकीला कोण कोण होतं, त्या बैठकीमध्ये काय ठरलं, या सर्व गोष्टी सविस्तरपणे दुखवट्याचा काळ संपल्याचं सांगू। सुप्रियाताई शरद पवार साहेब हे सुद्धा बैठकीला होते? सुप्रियाताई सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होत्या। शरद पवार साहेब सुद्धा काही बैठकीला उपस्थित होते। त्याच्यामुळे सर्वांना माहिती आहे, त्यांच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे सर्वांना। तुम्ही ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील, अशा अनेक बैठका जेव्हा घडल्या, अशा बैठकीमध्ये तुम्ही उपस्थित होता का? तुमच्या कानावर अशापर्यंत आल्या? कारण की मी सुद्धा उपस्थित होतो। आमच्याबरोबर जे 4-5 महत्वाचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, ते सुद्धा उपस्थित होते। काय खतखत एकंदरीतच अजित पवारांची होती, कारण की महायुतीसोबत अजित पवार होते, अशा काही घटना असतील जे अजित पवारांनी आपल्यासोबत संवाद केला असेल, कारण अनेक वर्ष आपण नेतृत्व अजितदादांसोबत केलं। असं आहे की या सर्व गोष्टी दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू। आता या गोष्टी सांगणं हे काही योग्य होणार नाही। दुखवट्याच्या काळामध्ये अशा गोष्टी टाळल्या पाहिजे। अजित पवारांच्या विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे असं जे आहे ते संजय राऊत बोलले। असं वाटतं ऑपरेशन लोटसचा भाग असं वाटतं तुम्हाला? आता त्यांना शंका आहे म्हणून ते बोलले संजय राऊत।
मी सुद्धा काही मीडियाला बोलताना बोललो की माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मला जर कधी एअरपोर्टला वर कधी भेटले तर मी त्यांना नक्की सांगेल की तुम्ही सुद्धा या छोट्या जे खाजगी विमान आहे त्यांनी तुमचा प्रवास टाळला पाहिजे. का बरं? वेलकम टू जीबी लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है. हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक. जीबी लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस. कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, 1 दशक से ज्यादा का भरोसा. जीबी लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपके कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस. चूज जीबी लॉजिस्टिक. वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू. ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, 3rd फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर. कॉन्टैक्ट 071266555030 और 9373901865.